नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। नागपुरातील अमृत भवन येथे सुरू असलेल्या ग्रामीण प्रदर्शनात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे यांच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या वतीने कॉफी पेंटिंगवर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत प्रदर्शनाला आलेल्या नागरिकांनी, महिलांनी आणि तरुणींनी सहभाग घेतला। त्यांनी कॉफीच्या माध्यमातून पेंटिंगच्या कलेचे धडे घेतले। कला आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून मधुबनी पेंटिंग, गुण पेंटिंग, वारली पेंटिंग, मेहंदी, रांगोळी आणि लेझिम आर्ट यासारख्या विविध कला व कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। यामुळे नागपुरातील नागरिकांना कला शिकण्याची अनोखी संधी मिळाली आहे। कार्यक्रमात आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटच्या प्रमुख मेघा महाजन ठाकूर यांनी या पेंटिंग कलेबाबत सविस्तर माहिती दिली। नमस्कार, मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला ॲज अ स्टाफ काम करते। मी तिथल्या आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटची HOD म्हणून काम करते। माझं नाव मेघा महाजन ठाकूर असं आहे आणि आज इथे आपण ग्रामीणमध्ये एक वेगळी कला म्हणजे कॉफी पेंटिंग वर्कशॉप घेतोय आणि पेंटिंगचे बरेच प्रकार सगळ्यांनी बघितलेले असेल, पण कॉफी पेंटिंग वर्कशॉप अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे। तर नवीन पेंटिंग म्हणून आज आपण याची ओळख करून घेतलेली आहे आणि आपल्या या पेंटिंगमध्ये अगदी छोट्या मुलांपासून तर मोठ्या 60+ देखील सगळ्या काकू लोकांचा सहभाग आहे आणि त्यांनी खूप मजेशीररित्या हे सगळं छान पार पाडलंय। पेंटिंगचा आस्वाद घ्यायला इतके लोक आलेले होते आणि त्यांना हा एक कॉन्सेप्ट खूप आवडलेला आहे। माझ्या ज्या गुरु आहे नेहा मुंजे मॅम, त्यांनी मला ही कॉफी पेंटिंग जी आहे ती नवीन पद्धत शिकवलेली आहे। त्यांच्याकडनं मी पहिली पेंटिंग शिकलेली होती। त्यांनी मला टेक्निकली सगळं कसं करायचं, पेंटिंग कशी करायची हे शिकवलेलं होतं। माझ्या कॉलेजला असे बरेच आर्ट फॉर्म आहेत जे आम्ही शिकवतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे। आमच्या कॉलेजला अनेक वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात। आर्ट डिपार्टमेंटला मी अगदी 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या कोर्सेसमध्ये पण पेंटिंग हा प्रकार शिकवतो। एम्ब्रॉयडरी झालं किंवा वेगवेगळ्या फॅब्रिकचे प्रकार झाले, फॅब्रिकवर वेगवेगळ्या पद्धतीने आर्ट कसे करायचे। आता तुम्ही बरेच मार्केटमध्ये ड्रेस बघता, तर त्यावर केलेली जे भरतकाम असतं ते कोणत्या कोणत्या पद्धतीने करायचं हे आम्ही छोट्या छोट्या वर्कशॉप माध्यमातून शिकवलं जातं। तसंच आपल्याकडे संस्थेमध्ये अनेक कोर्सेस राबवलेले आहेत आम्ही, जे महिलांसाठी अगदी वयोमर्यादा नाही आहे अशा महिलांसाठी आपण ते घेत असतो, ज्यांनी आता आपले कुटुंब सांभाळण्यात बरेच वर्ष घालवलेले आहे आणि आता काहीच करायला नाही आहे, तर आता नवीन काय करू। तर अशा व्यक्तींसाठी आम्ही वेगवेगळे वर्कशॉप, वेगवेगळे छोटे छोटे कोर्सेस ऑर्गनाईज करतो। यातनं त्यांना नवीन नवीन पद्धतीचे सगळे आर्ट फॉर्म शिकवतो आणि त्यांना नवीन काहीतरी करायचं आता परत, किंवा जर यंग जनरेशन असेल त्यांच्यासाठी पण फार मोठी गोष्ट आहे ही, कारण त्यातनं त्यांचा व्यवसाय निर्माण होणार असेल, त्यांना पुढे जाऊन काही नवीन करता येणार असेल तर नक्कीच आम्ही ती संधी त्यांना मिळवून देत असतो। तर अशा वर्कशॉपचा आज उद्देश होता की सगळ्यांनी यावं आणि नवीन काहीतरी शिकावं। धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी
मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।